शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा आज सलग सुनावणीचा तिसरा दिवस होता आणि आजच्या दिवसामध्ये सुद्धा सुनील प्रभू यांची उलट तपासणी घेण्यात आली। आपल्याला काल माहिती की सुनील प्रभू यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले होते, जेठमलानी प्रश्नांची सरबत्ती करत होते। आज सुद्धा त्याचा चॅप्टर 2 पाहायला मिळाला। आज सुद्धा सुनील प्रभू यांना अनेक प्रश्न हे जेठमलानी यांच्याकडून विचारण्यात आले। मुख्यत्वे हे प्रश्न हे व्हीपच्या संदर्भातले होते। म्हणजे सुनील प्रभू यांनी जो 21 तारखे जी डेट आहे त्या व्हीपवर तो व्हीप काढला होता, त्याच्याबाबतचे प्रश्न विचारण्यात आले होते की तुम्ही हा व्हीप नेमका कधी काढला, तुम्ही जसं म्हणताय की हा व्हीप तुम्ही आमदारांना दिला, तो जे आमदार तुमच्यासोबत होते त्यांना तुम्ही दिला, जे आमदार निवासात होते तिथे तुम्ही दिला, तुम्ही ते स्वतः त्यांना दिला की कसा दिला, तुम्ही व्हॉट्सअपवर पाठवला तर त्यांना मिळाला, हे तुम्हाला कसं कळालं, तुम्ही त्याची सही घेतली होती का, असे अनेक प्रश्न हे जेठमलानी यांच्याकडून सुनील प्रभू यांना विचारण्यात आले। आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सुनील प्रभू अगदी सावधरित्या देत होते, कारण त्यांना माहिती आहे की एखाद्या तरी प्रश्नात आपण चुकीचं काही बोललो किंवा असा कुठला तरी मुद्दा मांडला जो की येत्या काळामध्ये ठाकरेंना अडचणीचा ठरू शकतो आणि शिंदेंना फायद्याचा ठरू शकतो, असं होऊ नये आणि म्हणूनच काळजीपूर्वक ते सगळी उत्तरं देत होते। या सगळ्या व्हीपच्या प्रकारानंतर त्यांना ज्या तारखेबद्दल कालपासून वाद सुरू आहे तो म्हणजे ज्या व्हीपवर जी तारीख टाकण्यात आलेली, म्हणजे जो क्रमांक टाकण्यात आलेला आहे 2/22, म्हणजे हा 22 या सालामधला दुसराच व्हीप आहे का, असं सुद्धा जे जेठमलानी त्यांचं म्हणणं आहे। आणि त्याच्यावर सुद्धा आज त्यांना प्रश्न विचारण्यात आले की ही जी 2/22 ही जी हे जे लिहिलेलं आहे ते तुम्ही लिहिलं आहे का, हे हस्ताक्षर नेमकं कोणाचं आहे, त्याच्यावर सुद्धा सुनील प्रभूंनी म्हटलं की ही कार्यालयीन कामकाजाचा भाग आहे, ते कोणी लिहिलं मला माहीत नाही आणि ते हस्ताक्षर कोणाचं आहे हे सुद्धा माहीत नाही, परंतु हा व्हीप जो आहे तो मी काढला होता आणि तो सर्व आमदारांना सुपूर्त सुद्धा केला होता, असा सुद्धा दावा प्रभूंनी केलेला आहे। त्यामुळे या तारखेवरनं अनेक घोळ झालेले, त्याचबरोबर जी तारीख टाकण्यात आलेली आहे त्या व्हीपवर त्याच्यावरनं सुद्धा अनेक प्रश्न विचारण्यात आले, ते म्हणजे की छायांकित प्रतमध्ये वेगळी तारीख दिसती आहे किंवा जी ओरिजिनल प्रत आहे त्याच्यावर वेगळं हस्ताक्षर दिसतंय, त्याच्यावर सुद्धा त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले। त्याच्यावर सुद्धा त्यांना कॉर्नर करायचा प्रयत्न केला, परंतु प्रभूंनी सुद्धा ते रेकॉर्डवर आहे, ते मला माहीत नाही अशी उत्तरं देऊन वेळ मारून नेण्याचा किंवा त्या उत्तरामधनं आपण कुठे अडकणार नाही याचा प्रयत्न आपल्याला इथे केलेला पाहायला मिळतो। त्यामुळे आजच्या सुनावणीमध्ये सुद्धा सुनील प्रभू यांना कुठेतरी अडकवायचा प्रयत्न होतोय का किंवा त्यांना कुठे अडकवता येतंय का याचाच प्रयत्न हा जेठमलानी यांच्याकडनं करण्यात आला होता। त्यामुळे मध्यंतरी जेठमलानी असेल किंवा कामत असेल यांच्यात खडाजंगी सुद्धा झाली, ती प्रश्नांवरनं झाली। एक डॉक्युमेंट प्रभू यांना दाखवण्यात आलं होतं आणि त्याच्यावरनं त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता, परंतु ठाकरे गटाचं असं म्हणणं होतं की ते तुम्ही डॉक्युमेंट दाखवलंच नाही आणि त्याच्यावर प्रश्न विचारला आणि उत्तर दिल्यानंतर ते आधी रेकॉर्डवर घेतलं आणि त्यानंतर ते तुम्ही डॉक्युमेंट त्यांना दाखवते। त्यामुळे अशा पद्धतीचं कामकाज चालू नये किंवा अशा पद्धतीनं होऊ नये असा सुद्धा आक्षेप त्यांनी त्यावेळेस नोंदवला। त्यामुळे आजच्या सुनावणीमध्ये मुख्यत्वे व्हीप असेल, तो व्हीप शिंदेंना कधी बजावला, तो त्यांना मिळाला का, शिंदेच्या आमदारांपर्यंत तो पोहोचला का, या सगळ्या बाबतचे प्रश्न हे जेठमलानी यांनी विचारले। आणि शेवटी जी बैठक प्रभू यांनी बोलवली होती उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरनं, त्या बैठकीमध्ये नेमकं काय झालं होतं, त्या बैठकीमध्ये नेमका ठराव कुठला झाला होता याच्याबाबत सुद्धा प्रश्न हे जेठमलानी यांनी प्रभू यांना विचारले। आणि त्याच्यामध्ये त्यांनी हे म्हटलं सुद्धा की उदय सामंत असतील, दादा भुसे असतील, संजय शिरसाट असतील, हे जे यांच्या ज्या सह्या तिथे दिसत आहेत त्या सह्या त्यांनी तुमच्या समोर केल्या का, ते बैठकीला उपस्थित होते का, त्याच्यावर त्यांनी ते बैठकीला उपस्थित होते आणि त्यांनी सह्या केल्यात असं सुद्धा प्रभू हे म्हणाले। परंतु जेठमलानी यांचं म्हणणं होतं की तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा हे सादर केलं आहे तिथे तुम्ही ते उपस्थित नव्हते असं म्हटलेलं आहे आणि इथे जी याचिका सादर केली त्याच्यामध्ये ते उपस्थित असं म्हटलेलं आहे, याच्यामध्ये कॉन्ट्राडिक्शन दिसत नाही का, याच्यामध्ये विरोधाभास दिसत नाही का। त्यावेळेस प्रभू म्हणाले की हे सगळं रेकॉर्डवर आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं। त्याचबरोबर उद्धव ठाकरेंना जो पाठिंबा दिला होता तो एकमताने दिला होता का याच्याबाबत सुद्धा प्रश्न विचारण्यात आले, त्याच्यावर सुद्धा सगळ्यांनी एकमताने त्यांना पाठिंबा दिला होता असं सुद्धा प्रभू या सुनावणी दरम्यान म्हटलेलं। त्यामुळे आजच्या सुनावणीमध्ये सुद्धा प्रश्नांची सरबत्ती झाली, आरोप प्रत्यारोप झाले, अनेक प्रश्न हे अडकवण्याचे होते प्रभूंना, परंतु प्रभूंनी सुद्धा त्यांची उत्तरही सावधपणे द्यायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपलं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। अर्थात जेठमलानी यांचा जो दावा आहे, काल सुद्धा ते म्हणाले की प्रभूंनी जो व्हीप काढलाय तोच मुळात बनावटी आहे, तोच मुळात बोगस आहे, असा कुठलाही व्हीप काढला नव्हता आणि तेच सिद्ध करण्याचा प्रयत्न त्यांचा या प्रश्नांच्या माध्यमातून सुरू होता। तर ठाकरे गटाचा दावा आहे की आम्ही हा व्हीप काढला होता आणि आम्ही हा व्हीप खरा आहे, आम्ही ते सगळं शब्देवर म्हटलेलं आहे। त्यामुळे शिंदे गटाचा जो दावा आहे तो चुकीचा आहे असं सुद्धा प्रभूंकडनं आणि ठाकरे गटाकडनं सांगण्यात आलं। त्यामुळे आजची सुनावणी तर संपलेली आहे, आता मंगळवारी सुनावणी सुरू होणार आहे आणि मंगळवार नंतर विधानसभा अध्यक्षांनी आज शेड्यूल सुद्धा सांगितले की पुढचे 18 दिवसच हे कामकाजासाठी असणार आहेत आणि त्यामध्ये ही सगळी सुनावणी पूर्ण करायची आणि त्याचबरोबर अधिवेशनाच्या काळात सुद्धा ही सुनावणी सुरू असणार आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये या सगळ्या सुनावणीमधनं काय बाहेर पडतं, आता शिंदे गटाकडनं कुठले विटनेस आणले जातात, कुठले साक्ष आणले जातात, त्यांची उलट तपासणी कशी होते, त्याच्यामधनं नवीन कुठल्या फॅक्ट समोर येतात का, हे पाहणं सुद्धा
तितकंच महत्त्वाचं असणार आहे. आजच्या सुनावणीमध्ये या सगळ्या घडामोडी घडल्या आणि येत्या काळामध्ये ज्या सुनावणी होतील त्याच्याबाबतचे सगळे अपडेट्ससुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. कॅमेरा पर्सन सचिन सावंतसह मी राहुल गायकवाड, मुंबई तक.